मंडळी नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की एखाद्या बीच लोकेशनचा सिनेमॅटिक व्हिडिओ कसा बनवायचा. यासाठी आपण आलेलो आहोत काशीद बीचला आणि व्हिडिओग्राफीसाठी मी मोबाईल आणि एरियल व्हिडिओसाठी DJI Mini 4 Pro हा ड्रोन वापरत आहे. चला तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सुरुवात करूया या भन्नाट व्हिडिओला. मंडळी, सिनेमॅटिक व्हिडिओच्या लोकेशनसाठी निवड करत असताना आपल्याला खूपच सुंदर असं लोकेशन निवडायला हवं, जेणेकरून एडिटिंगमध्ये आपल्याला अतिरेक करावा लागणार नाही. व्हिडिओ जेवढा नॅचरल असेल आणि लोकेशन जेवढं सुंदर असेल, व्हिडिओ तेवढा जबरदस्त आणि सिनेमॅटिक बनतो. आता हेच बघा ना, किती सुंदर असा बीच आहे. हा काशीदचा बीच अगदी स्वच्छ आणि सुंदर, दूरवर पसरलेला सपाट आणि अथांग समुद्रकिनारा. अशा लोकेशनचा सिनेमॅटिक व्हिडिओ बनवायला फारशी मेहनत करावी लागत नाही. एखादं लोकेशन रिव्हील करण्यासाठी तुम्ही क्लिपची सुरुवात एखाद्या दुसऱ्या ऑब्जेक्टपासून करा आणि मग प्रमुख लोकेशनला क्लिपमध्ये दाखवू शकता. सो मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एखाद्या बीचचं लोकेशन सिनेमॅटिक व्हिडिओ कसा त्याचा बनवायचा. या व्हिडिओसाठी आपण आलेलो आहोत इकडं या काशीद बीचला. रायगड जिल्ह्यामधलं हे काशीद बीच आहे. खूपच सुंदर असा बीच आहे, तुम्ही बघू शकता. आणि आज पूर्ण रिकामे बीच आहे, त्याच्यामुळं खूप छान प्रकारे आपण सिनेमॅटिक याचा व्हिडिओ बनवणार आहोत. तर सुरुवातीला काही ड्रोन व्हिडिओ एरियल फुटेज आपण घेणार आहोत आणि नंतर काही फुटेज मोबाईलवरती देखील शूट करून दाखवणार आहोत. तर एखाद्या बीच लोकेशनचा सिनेमॅटिक व्हिडिओ कसा शूट करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघतोय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लेट्स स्टार्ट. सो मंडळी, आता आपण ड्रोन स्टार्ट केलेला आहे आणि अशा प्रकारे आपण आपला ड्रोन आता बीच कडे नेलेला आहे. सो मंडळी, आता आपला ड्रोन जो आहे तो ओव्हर होत आहे. तिकडं वरती हवेमध्ये आहे. सनसेटची वेळ आहे. ड्रोन थोडासा वर नेतोय सध्या. पूर्ण बीच पॅन करूया थोडा. खूप सुंदर असा व्ह्यू दिसतोय इकडं. आणखी थोडासा वरती नेऊन एक छान असा फोटो देखील काढतो. इथून खूपच सुंदर फोटो दिसतोय. येस, फोटो देखील काढलेला आहे. आता ही अशी टेकडी आहे या बाजूला. आणि मंडळी, इथं बीचच्या साईडलाच एक सुंदर टेकडी आहे. त्या टेकडीला आपण घेण्याचा प्रयत्न करूया. खूप छान आहे ते लोकेशन, खूपच सुंदर. त्या साईडचा पण एक सुंदर असा फोटो घेतो आता. सुंदर आहे याकडचं लोकेशन सुद्धा. ड्रोन खूप लांब गेलेला आहे, टेकडीच्या अगदी पलीकडे गेलेला आहे. त्यामुळे आता आपल्याला नंतर
रिटर्न टू होम नाही करत मी, तर मला ड्रोन परत आणताना देखील शूट करायचं आहे. त्याच्यामुळं होम पॉईंटकडे टार्गेट करून मी रेकॉर्ड स्टार्ट करतोय आणि अशा प्रकारे ड्रोन आपला पुढे येईल. खूप पाण्याच्या जवळ नाही न्यायचं आपल्याला. सिनेमॅटिक व्हिडिओसाठी तुमच्याकडे ड्रोन असेल तर उत्तमच आहे, पण जरी तुमच्याकडे ड्रोन नसला तरीसुद्धा तुम्ही तुमच्या कॅमेरा आणि मोबाईलमध्ये अतिशय सुंदर असे व्हिडिओज वापरून सिनेमॅटिक व्हिडिओ बनवू शकता. अशा वेळी तुम्ही एखाद्या अशा लोकेशनला जा जिथून बीचचा दूरचा परिसर तुम्हाला तुमच्या कॅमेरामध्ये किंवा मोबाईलमध्ये घेता येईल. जसे की एखादा उंच भाग, मग ती एखादी टेकडी असू शकते किंवा मोठे खडक. सोलो ट्रॅव्हल करत असताना ट्रायपॉड वापरून आपण सुंदर असे बी रोल घेऊ शकता, जे सिनेमॅटिक व्हिडिओमध्ये खूपच भन्नाट वाटतात. मंडळी, आता आपण सनसेट इथं अनुभवत आहोत आणि मी तुम्हाला सनसेट दाखवतो. काशीद बीचवरचा सनसेट हा बघू शकता. अगदी गोल्डन कलरचा सनसेट सध्या क्षितिजावर होतोय आणि याचा टाइम लॅप्स देखील आपण करणार आहोत शूट मस्तपैकी. आणि इथं थोडेसे सनसेट लावल्यानंतर इथले मस्तपैकी असे एरियल शॉट्स देखील घेऊया. आणि काशीद बीचची एक ओळख आहे, तिकडे दूरवर एक टेकडी दिसते, त्याचा देखील एक सुंदर एरियल फोटो आणि एरियल शॉट्स घेतोय. तर आता आपण सनसेट बघूयात. समुद्र किनाऱ्यावरील सूर्योदय आणि सूर्यास्ताचा टाइम लॅप्स खूपच जबरदस्त दिसतो. शिवाय सकाळी आणि सूर्यास्ताच्या वेळी व्हिडिओ आणि फोटोसुद्धा खूप छान निघतात. म्हणूनच सूर्यास्ताच्या वेळी जी संधी असते त्याला गोल्डन आवर असं म्हणतात. समुद्रकिनाऱ्यावर ड्रोन उडवत असताना खूपच काळजी घ्यावी लागते, कारण समुद्रकिनाऱ्यावर खूपच वेगात हवा वाहत असते आणि त्यामुळे ड्रोन पाण्यामध्ये सुद्धा पडू शकतो. यासाठी तुम्ही कमी उंचीवर ड्रोन उडवू शकता,
मात्र पाण्याच्या खूप जवळ देखील उडवू शकत नाही. त्यामुळे उंची ही योग्य प्रमाणात ठेवायला हवी. ड्रोनवरती लो अँगलने भन्नाट समुद्रकिनाऱ्याचा रिव्हील शॉट आपण घेऊ शकतो, किंवा मोबाईल आणि कॅमेरावर गिम्बल वापरून फॉरवर्ड शॉट घेत आपण समुद्रकिनारा रिव्हील करू शकतो, जे पाहायला खूपच सुंदर वाटतं. दिवसाच्या प्रकाशात सुद्धा समुद्रकिनारा खूपच सुंदर दिसतो. पण खूप जास्त ऊन असेल तर कॅमेरा, मोबाईल आणि ड्रोनसाठी आपल्याला ND फिल्टर्स वापरावे लागतात, ज्यामध्ये खूप जास्त उन्हाचा एक्सपोजर कंट्रोल करता येतो आणि व्हिडिओमधील कलर नॅचरल आणि सिनेमॅटिक दिसण्यास मदत होते. तर मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. आणि इथून पुढे तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवे आहेत ते देखील नक्की सजेस्ट करा. आणि अशाच भन्नाट व्हिडिओसाठी किन ट्रॅव्हलरला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा. आपण भेटूयात अशाच एका भन्नाट टॉपिकसह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप ट्रॅव्हलिंग आणि कीप शूटिंग. गुड बाय. धन्यवाद.